थोडासा मागे पडला एकविरा स्फोट वाकीपाडा संघ. तर यावेळेस चला चालू असलेल्या मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. केतकी बॉईज खंडीपाडा वर्सेस न्यू स्टार मढीपाडा या दोन संघामध्ये हा महत्त्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा मॅच असणार आहे आणि आज प्लस पॉइंट म्हणजेच केतकी बॉय टीमसाठी राज प्लेइंग 11 मध्ये इन झालाय. पहिले षटक टाकण्याकरिता किरण धूम 1 ला आपण पाहणार आहोत. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आकाश काणात अँड अक्षय ही सलामीची जोडी. पहिला बॉल ऑन साईडला, चेंडू जाईल एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. पहिल्या चेंडूमध्ये ठोकला या ठिकाणी आकाश खानातनं चौकार. षटकातील दुसरा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता जरूर, परंतु दुसऱ्या बॉलवरती कमबॅक दर्शवलाय. बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून निश्चितच मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्पा मेंटेन केलाय गोलंदाजानं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला फ्लिप केलाय. चेंडू जाईल डी झोन मध्ये. मिळतील 2 टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6 धावा. अक्षय दुमाडा अँड आकाश काणात हे 2 बॅटर आपण पाहतोय. आज मैदानावरती निश्चितच पारितोषिकाला ती सुरुवात केली होती न्यू स्टार मढीपाडा टीमनं आणि मागचा वर्ष अक्षरशः गाजवला होता या टीमनं. आणि या ठिकाणी आपण पाहतो तर आणखी एक षटकार ठोकलाय आकाशनं. मिडविकेटच्या वरून चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. धन्यवाद डीजे. षटकार या ठिकाणी पेश केलाय. त्यावेळेस अजून एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं हे षटक ऑन आहे. चेंडू टाकून झाले षटकातील 5. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला मात्र सोडून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. यस वाईट साठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. त्याला चेक केलं जाईल वाईट आहे की मग प्लेयर डिलिव्हरी. आणि यस इट इज अ वाईट. तर पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. यावेळेस फटका चांगला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हो प्रयत्न खूप चांगले केले होते. खूप वेगानं धावला होता दिनेश, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. आणखी एक चौकार येतो आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती जवळजवळ आपण पाहिलं तर 17 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. न्यू स्टार मढीपाडा टीम कडनं पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग मिस्टर आकाश कानाच्या
बॅटमधनं आपल्याला जरूर पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि निश्चितच येऊ एक छोटासा डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक दुसरं ऑन होते मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला आपण धूम 1 पाहिला, आता मध्ये धूम 2 पाहणार आहोत. वैभव धूम दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. ऑन स्ट्राईक वरती बॅटर अक्षय दुमाडा. पहिला बॉल निश्चितच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. मिस्टाईम फटका जरूर पाहायला मिळतोय. चेंडू मिडॉनवरनं रवाना होतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. आता मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर आकाश कानात. त्यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी आणि निश्चितच एस्टनच्या समोर पकडला गेलाय. वैभव धूमला मिळते ही पहिली विकेट. आउट. धन्यवाद डीजे. तर पहिली विकेट या ठिकाणी डाऊन होते. तो चांगला बॅटर होता आकाश. त्याच्या बॅटमध्ये निश्चित चांगल्या धावा येत होत्या, मात्र त्या बॅटरला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे वाईट, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स जरूर झाला होता. बॅटरच्या अगदी डोक्याच्या वरून हा चेंडू लँड झाला. एक बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला होता. मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये. वैभव धूम याचा जर विचार केला तर एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे केतकी बॉईज टीमचा. यावेळेस सरळ बॅटनं ओ हो बघूया काय घडते काय बिघडते. निश्चितच पंचांनी देखील हा निर्णय मात्र आमच्या तिसऱ्या पंचांपर्यंत सोपवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय, परंतु बॅट पॉपिंग क्रीज मध्ये लँड झालंय की मग नाही याच्यासाठी निश्चितच आणि डिसिजन आहे OUT आउट. आणखी एक धक्का बसतोय नुस्टार मडीपाडा टीमला. सुरुवात तर पहिल्या षटकामध्ये खूप चांगली झाली होती, परंतु दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये वैभव धूम आला आणि वैभव धूमनं निश्चितच वापसी करून दिले पुन्हा एकदा केतकी बॉईज खंडीपाडा टीमला. चांगली बॉलिंग केली. सुरुवातीला पाहिलं तर आकाशला मात्र लेग बिफोरच्या सायनं डगआउटच्या दिशेला पाठवलं. त्याच्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये अक्षयला देखील डगआउटला पाठवले. आता मात्र निश्चितच नंबर 4 या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय विशाल इंगले. हा देखील एक जबरदस्त बॅटर आहे. अनेक मैदान ह्या खेळाडूंनी देखील गाजवलेत. आपल्या नावाची डंका आपल्या नावाची छाप सोडले. सातत्याने चांगला खेळ विशाल इंगळेचा देखील आपण पाहिलाय, परंतु यावेळेस चांगला खेळ करावा लागेल.
पहिलं षटक आपण पाहिलं तर नुस्टार मोडीपाडा टीम करता राहिलं होतं, परंतु दुसरं षटक वैभव धूम आपल्या संघासाठी चांगलं टाकतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस बॅटची हलकीशी आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अति घाई संकटात नाही आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर घाई केली. नेशनल खिलाड़ी समझे क्या? इंटरनेशनल है. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त वापसी करून दिले वैभव धूम या गोलंदाजानं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 विकेट जरूर येताना पाहिले. 2 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यानंतर 1 विकेट लेग बिफोरच्या साहाय्यानं पकडला गेला. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केले. समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी आणि पकडतो झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज आपण पाहिला तर पंकज मडवी याचा देखील खेळ आउट. धावसंख्या झाली ती 19 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. यावेळेस आपण पाहिला तर लेग बिफोरची मोठी अपील केली होती, परंतु पिचिंग थोडीशी आपण पाहिले तर बाहेरच्या दिशेने असावी हेच या ठिकाणी पंचाने दर्शवलंय. तर दुसऱ्या ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपन्न होते. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर 19 धावा, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट आणि 2 रनआउटच्या स्वरूपात म्हणजे 4 विकेट गेलेत या ओव्हरमध्ये. परंतु वैभव तुमच्या खात्यामध्ये 2 विकेट जातील आणि 2 सिंगाच्या खात्यामध्ये 4 विकेट मिळवले त्या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर किरण धूम याच्या गोलंदाजीवरती निश्चितच आकाश कानाद याने
चांगला खेळ केला होता. जवळजवळ 17 धावा त्याने बनवल्या होत्या, परंतु वैभव धुमाला आणि एक चांगली गोलंदाजी टाकून जरूर गेल्या आपल्या संघासाठी. 2 धावा देत असताना महत्वाचे 4 फलंदाज त्याच्या ओव्हरमध्ये बाद होताना आपण पाहिले. आणि आता मात्र जबाबदारीचं क्रिकेट जे आहे ते खेळावं लागेल या 2 खेळाडूंना. जयदीप कोठारी आणि त्याला साथ देण्याकरिता अजय किरकिरे हा फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि नंबर 3चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये मयूर बाबरला आपण पाहणार आहोत. मयूर बाबर एक जबरदस्त वेगवान गोलंदाज आहे आणि एक मैदानावरती त्याचा देखील रेकॉर्ड खूप चांगला राहिलाय केतकी बॉईज खंडीपाडा टीमला. यावेळेस पहिला बॉल आपण पाहिला तर आउटसाइड द ऑफस्टम्प, ऑफस्टम्पच्या बाहेर यावेळेस हा चेंडू पिचिंग केलाय. वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती म्हणजेच 20 धावा. सध्या तरी आपण पाहिला तर 10ची सरासरी जरूर आहे. येणारे 12 चेंडूमध्ये आणखी काही धावा बनवाव्या लागतील. बॅटर अति वेगाने या ठिकाणी फिरवली जाते, परंतु बॉलच्या मिनिटमध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही तुमचा फुटवर्क या ठिकाणी दाखवला नाही तर निश्चितच थोडेसे मागे बॅकवरती जरूर पाहायला मिळेल तुमचा संघ. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू असणार आहे वाईट. हा दुसरा वाईट आहे या तिसऱ्या ओव्हरमध्ये. वाईटनं धावसंख्या मंद मंद पावलाने पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 आकड्यावरती. आतापर्यंत 2 चेंडू वाईट टाकलेत मयूरनं. यावेळेस फटका चांगला आहे मिड विकेटला, परंतु झेल या ठिकाणी पकडतोय. आणि निश्चितच जयदीप कोठारीची बारी देखील समाप्त होत आहे. हॅलो. तर आणखी एका विकेटचं पतन झालंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅट जी होती ती वरून फिरली गेली. आणखी एक डॉट बॉल. चांगले बॉलिंग या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय सुरुवातीला आकाशनं खूप चांगला खेळ केला होता, परंतु तो बाद झाल्यानंतर थोडीशी गाडी जी आहे नुस्टार मडीपाडा टीमची ती मागे राहिले. यावेळेस समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. आणि 2 धावा पूर्ण होत असताना या ठिकाणी आपण पाहतोय अजित इंगले न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि अजितच्या बॅटमधनं ह्या 2 धावा येताना आपण पाहतोय. अजितचा विचार केला तर भरपूर चांगला क्रिकेट अजितच्या माध्यमातून देखील आपल्याला सातत्याने पाहायला जरूर मिळालाय नुस्टार मडीपाडा टीमच्या बाजूनं. मात्र यावेळेस आपला संघ अडचणीमध्ये आहे आणि त्या अडचणीमधून दूर काढावा लागेल आपल्या टीमला. यावेळेस आपण पाहिला तर एक बाउन्सर जरूर या ठिकाणी हाताळला गेलाय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 23 आकड्यावरती. असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये धावा येतील, परंतु मयूर बाबर
काय चांगली बॉलिंग करतोय. यावेळेस हा फुलरल्यांचा बॉल होता, अगदी खोदून काढलं होतं या बॉलला. पॉइंटच्या दिशेनं, कव्हर पॉइंटच्या दिशेनं चांगला फटका, परंतु एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 आकड्यावरती. चांगली बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये 17 आणि त्याच्यानंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 23 धाव फलकेवरती अक्षरशः थांबवलंय नुस्टार मडीपाडा टीमला. अजून सुद्धा एक शेवटचं षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये बघूया काय घडेल काय बिघडेल हे नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळेल या मैदानावरती. गावामध्ये 15 नोव्हेंबरला बिरसा गुरुवारी जन्मला. गुरुवारी जन्मोनी न बिरसा आदिवासी क्रांतिकार झाला. या धरतीचा आबा भगवान बिरसा मुंडा झाला. या धरतीचा आबा भगवान बिरसा मुंडा झाला. धन्यवाद डीजे. सॉरी, धावसंख्या 24 झाले कारण शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाव आली होती. मंगेश धूम येतोय, धूम 3. सुरुवातीला धूम 1 पाहिलं, 2 पाहिलं, आता मात्र धूम 3 लागलाय. यावेळेस पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि निश्चितच काय जबरदस्त झेल दिनेशच्या माध्यमातून पकडला जातो. अजित देखील या ठिकाणी होतोय आउट. आंब्याच्या झाडावर कोयल बोल कोयल बोल पोरी तुला लागून माझ्या दिल डोल. आंब्याच्या झाडावर कोयल बोल कोयल बोल पोरी तुला लागून माझ्या दिल डोल. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होते गणेश. त्यावेळेस हा वाईट बॉल आणि निश्चितच एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाते. तुमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 25. अजून ही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडूमध्ये जर 10 धावा जरी आल्या तर एक फायटिंग टोटल स्कोर जरूर पाहायला मिळेल. एक सिंगल धाव कंप्लीट होते. अजय किरकिरे याला मात्र स्ट्राईक या ठिकाणी जरूर मिळाले. धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे ती 26 धावा. यावेळेस आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. शंभूजी पलंगे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागत आहे. यावेळेस ऑफ साईडला वैभव त्या ठिकाणी होता आणि वैभव कडनं झाली आहे चुकी. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आज शंभूजी बलंगे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. थोड्याच वेळात मात्र बक्षिसांचा देखील वर्षा होईल त्यांच्या माध्यमातून. आज खिचा गरम करून आलेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी मिड विकेटला चांगला फटका आहे.
तर थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं. त्याचा फायदा नक्कीच उचलला गेलाय. 2 धावा पुन्हा एकदा मैदानी शादमध्ये पूर्ण होताना आपण पाहतोय 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेनं टक्कन असा आवाज जरूर आलाय. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय हा षटकार. जंगलाचा राजा आदिवासी, जंगलाचा राजा मूलवासी. जय जोहर जय जय जय, जय जोहर जय जय जय. आदिवासींचा नाव हाय, आदिवासी नाव ब्रँड हाय. जंगलाचा राजा आदिवासी, जंगलाचा राजा मूलवासी. हैसा रे हैसा, हैसा रे हैसा. हॅलो 36 धावा झाल्यात आणि 37 धावांचं लक्ष आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सह्याद्री चषक 2024 आपण पाहतोय. एक भव्य दिव्य हा क्रिकेटचा सोहळा, ह्याची देही याचा जोळा आणि सह्याद्री स्पोर्ट्स बापाने आयोजित क्रिकेटचा वैविध्यमान भव्य दिवस सोहळा. आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि VTS हे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. पाहतोय आपण एक भव्य दिव्य आयोजन सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीमच्या माध्यमातून या जय बजरंग पालनपाड्याच्या मैदानावर. आणि नक्कीच आपण पाहिलं तर उल्लेखनीय प्रत्येक संघ कामगिरी हा करत असताना पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामधलं शेड्यूल आपण पाहिलं ना तर मग यानंतर फर्स्ट इनिंगचा मॅच आपण बघितला, म्हणजे यानंतर सेकंड राऊंडमध्ये आपण पाहणार, परंतु पहिल्या इनिंगचे ज्या टीम्स आपण पाहिले ना, मंगलमूर्ती नागलेसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. वाघोबा प्रसन्न बावकल टीमच्या समोर खेळ, सह्याद्री स्पोर्ट्स म्हणजेच आयोजक टीम खेळ A1 स्पोर्ट्स सारजा संघासमोर. त्यानंतर साई कृपा राजावली टीम म्हणजेच वैभव सोलन टीम, गावदेवी स्पोर्ट्स कामन आणि जय बजरंग पालनपाडा टीमसुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. बोबत बॉईज बोबतपाडा या टीमच्या समोर. म्हणजेच हे आजच्या दिवसामधलं शेड्यूल्स आहे. 36 धावा झाल्या, 37 धावा करायच्या आहेत. आणि इथून आपण पाहिली आहे ना तर मग चांगलं क्रिकेट हा खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल केतकी बॉईज खंडीपाडा टीमला. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की ह्या धावा प्लस तितक्या जास्त नाही आहेत आणि तितक्या कमी नाही आहेत, परंतु या मैदानावर आपण पाहिलं तर अनेक वेळ आपण पाहिलं ना की मग चांगले संघ द्विधामध्ये येत असताना पाहायला मिळतात. आता केतकी बॉईज खंडीपाडा टीम त्यांची गोलंदाजी आपण पाहिली आहे. पहिल्या ओव्हरनंतर काय मोठा कमबॅक पाहायला मिळाला आणि तेच कमबॅक आपण पाहिलं तर टीमला मॅचमध्ये घेऊन आलं आहे. आकाशची विकेट क्रुशल होती आणि ती मिळवल्यानंतर आपण पाहिलं की धावगतीवर पूर्ण लगाम लावण्यामध्ये यश मिळालं केतकी बॉईज टीमला. आता पाहूया आपण की दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला ना तर मग न्यू स्टार मडवीपाडा टीम त्यांचीसुद्धा ताकद आपण पाहिली तर गोलंदाजी आहे आणि त्या गोलंदाजीच्या समोर मात्र चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. 2 आघाडीचे फलंदाज वैभव उद्यम ज्यांना आपण पाहतोय ॲज ओपनर आणि त्यांच्यासोबत आपण पाहिले तर विकास भोईर अफलातून खेळाडू आहेत. कमालीची बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात, परंतु कमालीची बॅटिंग या मॅचमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतील का, सगळ्यात मोठा प्रश्न असेल. कारण की या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल तर मग चांगलं क्वालिटी क्रिकेट हा खेळण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल. सह्याद्री ट्रॉफी आपण पाहिली आहे तर मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची, प्रतिष्ठेची आणि मोठ्या नावाची ट्रॉफी म्हणजेच आहे. ज्याप्रमाणे पाहतोय आपण ही सह्याद्री ट्रॉफी.
रोड चालू आहे का रे तिथून म्हणूनच येत आहेत. सवय्य मैदानाच्या दिशेनं मॅच मात्र ऑन होताना पाहायला मिळतोय. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पंच सुरेंद्र घाटल सर इशारा देतात. मिड विकेट लॉंग ऑन आणि डेब एक्स्ट्रा कव्हर. पहिला चेंडू घेऊन सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवर. अजय नावाचा गोलंदाज एक कमालीचा विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची ओळख, परंतु ती ओळख मात्र दर्शवावी लागेल कारण की आपल्या टीमला आज गरज आहे मॅच विनिंग गोलंदाजीची. समोर आहे एक अष्टपैलू खेळाडू वैभव धोम, ज्याला आपण पाहिलं तर भरपूर कमी वेळेमध्ये त्याने एक मोठ्या संघामध्ये आपलं स्थान पक्का केलं आहे. टीम 94 कामन का केलं आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण पाहिलं. त्याने घेतलेली अथक मेहनत, अथक परिश्रम आणि त्या मेहनतीचं त्याने फळ मिळवून आपण पाहिलं तर मोठमोठ्या संघामधून नक्कीच आपला परफॉर्मन्स मात्र अतिशय जबरदस्त दिला आहे. डांगशिन डाऊन ड्रॉक पहिलाच बॉल आपण पाहिला तर स्टेट डाऊन दी ग्राउंड शॉट आणि आपण पाहतोय सरळ बॅटच्या साहाय्याने अप्रतिम फाटका. पाहावं लागेल पंचांचा इशारा. चौकार. कुलदेवतांची पूजा कर, निसर्गाची तो रक्षा कर. धन्यवाद. इथून आपण पाहिलं तर डिमांड केली जाते अंपायरने. आपण पाहिलं तर जवळजवळ मनामध्ये डाऊट आहे की चौकार की षटकार आहे ते क्लिअर करण्यासाठी. अरे इथे आपण पाहतोय की चौकाराचा इशारा मात्र मिळतोय. 4 धावा मात्र असतील आणि सुरुवात अतिशय चांगली. डाऊन द ग्राउंड शॉट पहिलाच बॉल. वैभव धुमने धूम मचवण्याची सुरुवात केली आहे पहिल्या बॉल पासून. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन दी ट्रॅक मात्र आपण पाहतोय विशाल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली टीमसाठी. आपलं बॅटिंगमध्ये नक्कीच भरपूर महत्त्वपूर्ण योगदान मात्र देण्याची गरज होती, परंतु त्यांना संधी मिळाली नाही आहे. थोडंसं निराशाजनक, परंतु फिल्डिंगमध्ये आपण पाहिलं पूर्णपणे जिथे चांगलं क्रिकेट. अजय विकेटच्या शोधात असतील, ते मिळवून देण्यामध्ये यश मिळेल का त्यांना. कटचा फटका पॉइंटला खेळाडू आणि विकेटची दरकार होती. मोठी विकेट. वैभव आउट. हा मोठा धक्का मात्र म्हणावा लागेल केतकी बॉयज टीमला, कारण की रन मशीन आहे. शांत ठेवला तर प्रेशर वाढेल आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर आणि नक्कीच त्याचं चित्र पाहायला मिळालं. आणि पहिला मोठा धक्का मात्र आपण पाहिला वैभव तुमच्या रूपानं. धावसंख्या 6 या आकड्यावर. न्यू बॅटर इन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दिनेश एक आणखीन चांगले कमालीचे बॅटर आहेत, परंतु कमालीची गोलंदाजीची गरज आहे आणि ती कमालीची गोलंदाजी करत असताना पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रो मिळवून देण्याचं एक योग्य कार्य जो गोलंदाज अजय करतोय आणि त्याच्यासाठी तो माहीर आहे.
पुढचा चेंडू चौथा चेंडू असेल समोर पहिला चेंडू फेस करेल आपला वैयक्तिक दिनेश. अपील केली आहे, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही मात्र संपर्क नव्हता. डेंजर ठरू शकला असता परंतु चेंडू व्हायला पण लेग स्टंपच्या बाहेर वळत होता. तेच प्रमुख कारण पंच म्हणाले की नॉट आउट आणि इथे मात्र एकदा मात्र लेग बायच्या स्वरूपात मात्र मिळते. विकास भोईर या खेळाडूला पाहिलं आपण तर त्यांच्या घरेलू मैदानावर उस्मान पटेल या नावाने मात्र उल्लेख केला जातोय कारण की तिकडे चांगली बॅटिंग करतात. परंतु आज या मॅचमध्ये आपण पाहिलं तर तितकी चांगली बॅटिंग करतील का पाहूया. बॅकफुटला पंच केला गॅपमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू पुढे येत आहेत परंतु नाही. आपण पाहिलं 38 सर्कलच्या खेळाडूंनी चेंडूला अडवलं. इथे 10 मात्र एक मिळवली. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये भर पडते. 8 धावा फलकावर लक्ष आहे. आपण पाहिलं तर 37 धाव्यांचं म्हणून इथून जवळजवळ आपण पाहिलं तर आता 29 धावा हव्या असतील परंतु पार्टनरशिपची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला मात्र विकेटची गरज असेल. कोणता संघ गरज पुरवेल. चांगला चेंडू होता पाहिला पण ऑफस्टंपच्या बाहेर परंतु पंच सहमत नाहीये. वाईट आहे. कदाचित आपण पाहिलं की ऑफस्टंपच्या बाहेरून मिड विकेटला चेंडू खेचण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न चांगला होता परंतु हा चेंडू खराब होता. वाईट एक्स्ट्रा रन्स मिळेल. टीमच्या टोटलमध्ये भर पडते. 9 धावा. षटक ऑन आहे. पहिलं मानरंटी पॉवर प्लेचं षटक. अतिशय चांगलं क्रिकेट हे आपल्याला दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. साईडला खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट लेगचा खेळाडू आपण पाहिला तर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव मात्र मिळते. टीमच्या टोटलमध्ये भर पडतंय. 37 धावांचा पाठलाग करत असताना फलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यात 10 धावा या कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. पहा म्हणजे 24 चेंडू आणि 37 धावा त्यापैकी 6 चेंडूमध्ये आलेला किती 10 धावा. तर मग आता राहिलेले 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 27 धावा. मॅच इथून संपलेला नाहीये मित्रांनो कारण की मॅच तर आता ऑन झालाय कारण की पहिल्या षटकामध्ये नक्कीच विकेट मिळवून दिल्यानंतर पूर्णपणे गेमला ऑन केलंय परंतु परिस्थिती मात्र आपण पाहिली आहे तर कोण परिस्थितीवर मात करेल कोण परिस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये आणणार पाहूया. सह्याद्री चषकामध्ये घेऊ छोटासा ब्रेक. थँक्यू डीजे. दुसरं षटक असेल आता बॉलिंग ट्रॅकवर येतील जयदीप. ज्या परीने म्हटलं जाते ना की ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता और जो टूट जाए वो संकल्प नहीं होता. हार को जीत से लक्ष्य को दूर ही रखना मेरे दोस्त क्योंकि जीत आपको कब कैसे कहाँ मिल जाए उसका संकल्प नहीं होता. क्योंकि आपको सोचना नहीं है बस अपने चलते पड़ो राहों पर कि अपने लक्ष्य के ओर और उस लक्ष्य को अगर मन में पाने की जिद हो तो आप डेफिनेटली उस लक्ष्य को पा ही लोगे. लेकिन अगर आप यहाँ पे कहीं ना कहीं थोड़ा भी पीछे रहते हो तो फिर सामने वाली टीम आपको पछाड़ देगी. जयदीप उलटा चेंडू पाहताय आपण. लेगवर होता हुक करण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहिला चेंडू जाते डिक्लेरेशन झोन क्षेत्रामध्ये. 2 धावा या चेंडूवर मात्र मिळवल्या जातील. दिनेश बाबर आपण पाहिला एक ज्याप्रमाणे आक्रमक एक स्टायलिश खेळाडू म्हणून ह्या खेळाडूची ओळख ही आपल्याला केतकी बॉयज टीमसाठी पाहायला मिळते. परंतु दिनेश भरपूर वेळा आपण पाहिलं की 1 डाऊनला येतोय मग भरपूर वेळा त्याला कोणताही क्रमांक द्या मग दुसरा क्रमांक असो ॲज ओपनर असो की 1 डाऊनचा असो की मग तिसरा असो की चौथा असो की 5वा असो आणि त्या क्रमवारीमध्ये येऊन हा नक्कीच त्याने खेळ चांगला केला आहे. अक्षय हा चांगला खेळ त्याने अनेक वेळा केलाय परंतु इथे पुन्हा एकदा संधी आहे. एक जबरदस्त बॅटिंग एक चांगली बॅटिंग करून चांगली पार्टनरशिप बिल्डअप करून आपल्या टीमसाठी इथून एक ग्रेट इनिंग बिल्डअप करू शकतोय. मॅच बॉल आलेली आहे इथे. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट एक मात्र आपण पाहिली आहे जी मिळवून दिली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये स्पेल जयदीप विकेटच्या शोधात असतील परंतु इथे पाहूया आपण की जास्त धावा देतील की जास्त विकेट मिळवले जातील. कदाचित गुच्छाने विकेट मिळवले तर फायदा होईल कारण की हॅट्रिकसाठी आपण पाहिलं ना तर मग पार्थ हेमंजी लाखा त्यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. थोडंसं आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहिलं लाईन आणि लेंथवरचं नियंत्रण आहे ना ते मात्र गमावलंय गोलंदाजानं
आणि त्याचा फायदा मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतोय. मग या स्पर्धेमध्ये अनलिमिटेड जे पारितोषिकांचा जर उल्लेख करायचा झाला तर मग कालचा दिवस पहिला आणि रविवारचा दिवस शेवटचा असेल. चौकार, षटकार आणि नक्कीच विकेटची हॅट्रिक कंप्लीट करा. कुमार, पार्थ, हेमंत लाखात म्हणजेच आपण पहिले हेमंत दादा लाखात यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येक खेळाडूला दिला जाईल. परंतु नक्कीच आपण प्रत्येक खेळाडू तर चौकार षटकाराची हॅट्रिक कंप्लीट करणार नाही, परंतु करणारे करतात, पण त्याला दिलं सुद्धा गेलंय हे दादांच्या माध्यमातून. आणि ही खासियत आहे या स्पर्धेची, या चषकाची. आणखीन काही खासियत ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. पुन्हा एकदा डाऊन दी लेग चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर चेंडूच्या हाताने वारंवार केली जाते. ह्या चुका मात्र तुम्हाला महागात पडतील या मॅचमध्ये, कारण की आपण पाहिलं की टोटल किती आहे तर 37 आहे. आणि नक्कीच इथे आपण जर एक्स्ट्रामध्ये धावा खर्च करणार तर मग राहतील काय आपल्या हातामध्ये, काय नाही, ठणठण गोपाल. मात्र इथून खाली हात जावं लागेल, त्याच्यासाठी विचार करावा लागेल. चांगली गोलंदाजी. तेच चित्र आहे का? हो, तेच चित्र आहे. सलगचा तिसरा वाईट, परंतु इथे 500 नाही मिळणार, कारण की वाईटची हॅट्रिक केली तर मग तुम्हाला नुकसान होईल. मॅच मात्र कदाचित तुम्हाला सोडावे लागेल. मात्र आपण पाहतो इथे तसं चित्र पाहायला मिळते. धावफलक पाहता पाहता एक्स्ट्राच्या स्वरूपात 15च्या घरामध्ये गेलंय बघा. म्हणजे न काही म्हणजे शांतीमध्ये भरपूर मोठी क्रांती झाली आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहिली आहे तर केतकी बॉयज टीमची एक विकेट गमावली तिथे. 15 धावा आहेत, एक विकेट गमावले. आता काहीतरी जयदीपला लाईन आणि लेंथ पकडावी लागेल, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं, या तो आर या तो पार, नहीं तो फिर घर चले जाओ. ये वाला किस्सा याद आ जाएगा. अपील की है इस बार बड़ी, लेकिन गेंद कहाँ पे जाएंगे? डिक्लेरेशन की क्षेत्र में जाती हुई गेंद, लेकिन 1 ही रन मिलेगा. एका धावेने टीमची टोटल 16. मग इथून आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी धावा हव्या असतील 21 धावा हव्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. काहीतरी मात्र थोडासा चर्चा होती आहे विकास आणि दिनेश. हा, आता चांगला चेंडू हाताळलाय, अगदी ब्लॉक केलं होतं. आकाश आलेत पुढे. हे या गोलंदाजीची गरज आहे. इथूनच चांगली गोलंदाजी ताकद आहे. जवळजवळ आपण पाहिली आहे तर मग न्यूस्टार मडीपाडा टीमची सुद्धा, त्याच्यामध्ये आपण पाहिले तर मग अजितचा सुद्धा स्पाल एक महत्त्वपूर्ण राहतोय. आणि त्या स्पालवर मात्र आपण पाहिले तर भरपूर दारोमदार राहणार आहे न्यूस्टार मडीपाडा या संघाचा. आणि साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, शॉर्ट पिच होता, परंतु त्याला हुक करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू फाईन लेग डिक्लेरेशन झोनच्या क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतील. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग इथून काहीतरी रणनीती आखण्याचा प्रयत्न होतोय. असं नाही आहे की इथे मॅच जरी सिंगल डबल येत आहेत की असं की इझिली केतकी बॉयज टीमसुद्धा मॅच घेऊन जाऊ शकते, परंतु मोमेंटम आहे ना, तो मोमेंटम मात्र नक्की थोडासा मी तर म्हणेन की मग बदल होताना पाहायला मिळत आहे. धावा येतात डेफिनेटली, परंतु इथून चेंडूसुद्धा कमी होतात, कारण की चेंडू कमी झाले तर मग दुसऱ्या बाजूने आस्किंग रन रेट वाढेल. येणारे आता चेंडू शिल्लक असतील आपण पाहिलं तर जवळजवळ या षटकामध्ये 2 चेंडू आहेत, म्हणजेच राहिलेले तब्बल 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18. पहा डॉट चेंडू आला, म्हणजे 18 हवे आहेत. 13 चेंडू आणि 18 धावा, ही खरी परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती आता मात्र कोण काबीज करते या मॅचची पाहूया. अजिंक्य टीम इन ॲक्शनमध्ये जर आज खेळताना पाहायला मिळेल. फुटवर्कचा वापर होत नाहीये आणि चित्र पाहायला मिळालं डॉट. जसं म्हटलं जातंय ना की ज्या परीने शाळेमध्ये नक्कीच होमवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्त्वाचं असतंय, ते दिसून आलं नाहीये. चेंडू झाला डॉट. 2 षटकाची समाप्ती. आत्ता राहिलेले चेंडू 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी गरज आहे 18 धाव्यांची. आणि ही 18 धाव्यांची गरज भरपूर कठीण होणार आहे, कारण की इथून तिसऱ्या ओव्हरचा स्पेल कोणाचा येईल तर डेफिनेटली एक
अतिशय चांगला आणि टपचा गोलंदाज म्हणजे अजित इंगळे येणार आहे तिसऱ्या स्पॅलमध्ये. नक्कीच, कारण की रेग्युलर गोलंदाज आपण तिसऱ्या क्रमांकाचा अजितलाच पाहिला आहे, पण त्या स्पॅलमध्ये आपण पाहतो की कशा घडामोडी घडते त्याचं धावतं विवरण जरूर आपण पाहणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच सह्याद्री चषक 2024. गेवडीचे ब्रेक, डिझेल संधी देऊ आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करूया. वरेवर दिल आहे मोठा लोड येईल तुझेवर. हसवू नको पोरी मला तुझे प्रेमात, प्रेमामध्ये पडून डीजे अजित बॉलिंग ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि मी आधीच चर्चा केली होती अजित यांची की तिसऱ्या स्पॅलमध्ये नक्कीच थोडासा अडसळा निर्माण झालेला आहे. काली काजल लावून तू पुरी हिरोईन दिसे. धन्यवाद डीजे. जसं म्हटलं जाते ना की खेळ जुनाच आहे, परंतु नव्याने खेळायचं नियोजन तर कधीच झालंय, परंतु जिंकून दाखवायचं असं म्हटलं जात आहे ना. हा क्रिकेटचा खेळ तोच आहे, परंतु एक नवीन ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. अजित समोर आहे दिनेश. पहिला बॉल, कॉम्पिटिशन मात्र वाढलाय. फुलटॉस, ओ मिसफील्ड झाली आहे आणि मिसफील्डला मात्र आपण पाहिली आहे नक्कीच या चुकीला माफी नाही आहे. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पार आणि मी ती धावा 4. थँक्यू डीजे. इथे आपण पाहिले तर 30 यार्ड सर्कल म्हणजे 30 यार्डचा घेरा आणि शॉर्ट कव्हर पॉईंटमध्ये आपण बघितलं तर मग मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा मोठा मोबदला मात्र भोगावा लागतोय. ओहो, गुड डिलिव्हरी. मी आधीच चर्चा केली होती या गोलंदाजाची. चौकार वाचला असता तर नक्कीच मी तर म्हणेन की आणखी फायदा मिळाला असता, पण तो डॉट चेंडू येतोय आणि अजित इंगलेने अनेक वेळा या मैदानावर अशा प्रकारची गोलंदाजी केली. गेम चेंजिंग आणि विकेट मेडन षटक हाताळण्याचा पराक्रम सुद्धा या मैदानावर केला आहे. तोच अजित पाहतोय आपण. परंतु यावेळेला शॉर्ट पिच नक्कीच आपण पाहिलं, लेंथ मध्ये बदल केला, खामियाजा भोगावा लागते आणि शॉर्ट पिच चेंडूसाठी तयार होता दिनेश आणि ठोकला षटकार. थँक्यू. जवळजवळ आपण पाहिलं षटकार आला. 8 धाव्यांची गरज. शॉर्ट पिच पुन्हा एकदा काऊ करणारला विशाल आहे तिथे, आता चांगली फिल्डिंग झाली आहे. जी परिस्थिती आपण पाहिली, चौकार षटकार आले. जवळजवळ सुरुवातीला काही लेंथ चांगली होती. शॉर्ट पिच चेंडू हाताळल्यानंतर एक बिग हिट पडला. अजित नक्की थोडेसे नाराज होतील कारण की काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न केला होता. आता स्ट्राईक एंडकडे विकास. पाहूया हा बॉल. आतली कडा पाहिली आपण बॅटची. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. डिक्लेरेशन झोन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. धावफलक इथून पुढे 32च्या घरामध्ये पोहोचलाय, म्हणजेच 5 धावा हव्या आहेत. या षटकामध्ये चेंडू टाकून झाले आहेत 5, म्हणजे 7 चेंडू आणि 5. ही मॅच आपण पाहिली आहे तर 2 मोठ्या फटक्याने इथून फिरवली आहे. डेफिनेटली 5 धावा हव्या आहेत. नेक्स्ट मॅच तुषार इलेम दानीव टीमचे कॅप्टन असतील, त्यांना विनंती अशी आपण टॉसबॉक्सच्या दिशेने या. पंच केला आहे. फिल्डर मात्र डीप मध्ये आहेत. एक मिळाली आहे, दुसरीही मिळेल आणि तिसरीच्या शोधात आहेत. तर तिसरी मिळेल का?
नाही आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवर आलेल्या 2 धावा, 1 विकेट गमावली आहे. पहिले आपण तर मग आता जवळजवळ राहिलेले शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 3 धाव्यांची असेल गरज. ही गरज मात्र आपण पाहूया की किती चेंडूमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न या टीमच्या माध्यमातून होतोय की तिथे मात्र निस्टार मडुईपाडा टीम मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लढाई मात्र बरोबरीची करेल या 3 धाव्यांच्या सहाय्याने. राज मैदानाच्या आतमध्ये आलेत. राज घाटाला पण पाहिलं तर नक्कीच ज्यांची मात्र वर्णी लागले या सीझनमध्ये पुन्हा एकदा त्यांचा मात्र गेम हा ऑन होताना पाहायला मिळेल. परंतु गेम ऑन झाल्यानंतर शो ऑन होईल का पाहूया. डीजेकडे वळूया. थैंक यू डीजे. जैसे कहा जाता है ना कि शाम सूरज को ढलना सिखाती है, समा परवाने को जलना सिखाती है. लेकिन यहाँ पे जो गलतियाँ हुई या गलतियों को सीख कर अगर देखेंगे तो गेंदबाजी में क्या बदलाव होगा. विशाल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत. 3 धावा करायच्या आहेत. सिलिमिड ऑफ, सिलिमिड ऑन, शॉट लेग पाहिला पण तर त्याच नंतर शॉट पॉइंट जवळ आपल्याला पाहायला मिळतात. राज और क्या बात है, आया हूं तो मैं छाया हूं और आते ही बजा दिया है बाजा. राज पहिला चेंडू खेळत असताना गेम इज ऑन केलाय आणि नक्कीच आपण पाहिली तर ताकद मात्र आपण पाहिली आहे केतकी बॉईज टीमची मात्र आपण पाहिली आहे. आता बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग झाली राजच्या येण्यानं आणि एक चांगला हिट मात्र लगावून मात्र आपण पाहिले तर मॅच मात्र जिंकले केतकी बॉईज टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक निस्टार मडुईपाडा टीम. सुरुवात चांगली झाली होती परंतु मोमेंटम गमावलं आणि त्याचा प्रत्यय आपण पाहिलं की मग त्यानंतर विकेट गमावले आणि मॅच सुद्धा गमावलेत. मॅन ऑफ द मॅच चा दावेदार आहे तो खेळाडू ठरतोय नो डाऊट अबाउट इट ऑन अँड ओनली मिस्टर वैभव धूम. चला कर्णधार या लगेच त्वरित 2 जिथे आपण एका बाजूने कर्णधार आपण पाहणार आहोत. तुषार 11 धानीव टीम चे कर्णधार असतील